नमस्कार दर्शक श्रोते हो नमस्कार. मी दिलीप पार्वती दत्तात्रय गोखले. माझ्या सांगतो ऐका या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सगळ्यांचं खूप खूप स्वागत. समाज माध्यमं जी असतात ती समाजमानाचं संपूर्णपणे प्रतिबिंब करतात असं नाही, पण समाजमानाचा काहीसा कानोसा थोडासा कल हा समाज माध्यमांमधून निश्चित प्रतिबिंबित होतो. समाज माध्यमांवर त्या परिस्थितीत ज्या घटना घडत असतात त्यानुसार अनेक गोष्टी वाजत आणि गाजत असतात. भरपूर विषय असतात. हल्ली गेल्या काही दिवसात असाच एक वाजणारा आणि गाजणारा विषय म्हणजे आपले श्री तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी आहेत आणि आपल्या खात्याचा कारभार ते कर्तव्य बुद्धीनं करतायत. पण तो जनतेच्या इच्छा आकांक्षांचं प्रतीक असल्यासारखं मुंड्यांचा कारभार सुरू आहे. जनतेला वाटतंय की असा अधिकारी पाहिजे आणि अनेक व्हिडिओ तयार होत आहेत, अनेक मीम्स तयार होत आहेत, अनेक रील्स तयार होत आहेत, अनेक पोस्ट तयार होत आहेत. भरपूर आहेत, लेख लिहिले जात आहेत. मला टोकन म्हणून 2 गोष्टी आठवतात. एक छान मीम आहे, सगळ्यांनी बघितलं असाल. बाजारपेठेतून एक माणूस चाललेला असतो. आपल्याच तुकाराम नावाच्या माणसाला तो हाक मारत असतो, ए तुकाराम, ए तुकाराम. हे 2 शब्द ऐकताच तुकाराम तुकाराम त्या परिसरातली बाजारपेठेतली मेवा मिठाईची दुकानं धडाधड बंद होतात, शटर खाली येतात. आपण बघितलं असेल. दुसरी एक पोस्ट आली होती 2 दिवसापूर्वी. नागपंचमी झाली आणि नागपंचमीच्या वेळेला नागोबा म्हणतोय की या वर्षी खूप वर्षांनी मला निर्भेळ दूध प्यायला मिळालं त्या तुमच्या मुंडे साहेबांच्यामुळे. ही एक नमुना मात्र म्हणून 2 उदाहरणं सांगितली. ही 2 उदाहरणं काय दर्शवतात की या अन्नधान्य क्षेत्रामध्ये प्रचंड पद्धतीनं भ्रष्टाचार बोकळलेला आहे आणि तो जनतेच्या आरोग्याशी, जनतेच्या हिताशी, जनतेच्या भवितव्याशी थेट निगडीत असा तो प्रश्न आहे. आणि त्यामुळे जे दुष्परिणाम भोगायला लागणार आहेत हे जनतेला समजतायत, पण त्याच्यावर उपाय कोण करणार? त्याने ती ग्रासलेली आणि त्रासलेली जनता, तिला या मुंडे साहेबांच्या ज्या धडकेबाज कारवाया आहेत त्या कारवायामुळे कुठेतरी वाटतंय की असा अधिकारी आहे की जो हा सगळा भ्रष्टपणा, हा भेसळीचा कारभार हा सुधारू शकेल आणि स्वाभाविकपणे आपल्या हिताचं काम करतोय त्याच्या बाजून जनता निश्चित उभी राहते. पण महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र राज्यातल्या एका खात्याचे केवळ मुंडे साहेब एक अधिकारी आहेत. खाती भरपूर आहेत, महाराष्ट्रात भरपूर आहेत, देशात भरपूर आहेत. मग सगळीकडे कारभार उत्तम चाललाय का हो? नाही, तर सगळीकडे असंच चाललेलं आहे. प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे. एका बाजून आपण गोष्टी करतो की आपण विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. विकसित भारत जर हवा असेल तर ज्या अनेक गोष्टी अपरिहार्य आहेत त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार नाहीसा झाला पाहिजे. भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन ही अतिशय कठीण गोष्ट आहे. पण परंतु मुंडे साहेबांसारखे अधिकारी जेव्हा जनतेला अनुभवायला मिळतात तेव्हा तिला कुठेतरी वाटतं की अरे असे अधिकारी जर असतील तर देश स्वच्छ होऊ शकतो. आणि त्यामुळे जनतेची पण इच्छा आहे, काही अनुमान आहे, जनतेला प्रचंड प्रेम आहे मुंड्यांबद्दल. याचं कारण काय की जनतेच्या मनामध्ये भ्रष्टाचाराविषयी असंतोष आहे आणि त्यामुळे जनता त्यांना समर्थन देते. पण एवढं पुरेसं आहे का हो? मुंडेचं विशेष काय करतायत? एक अधिकारी आपलं कर्तव्य पार पडतोय, यात कौतुक करण्यासारखं काय आहे? कौतुक अशासाठी होतंय की मुंड्यांसारखे आणखीन अधिकारी आहेत ना देशामध्ये भरपूर. ते आपलं कर्तव्य नीट पार पडत नाहीत, त्यामुळे त्याचे चटके जनतेला भोगायला लागतायत. आणि त्याच्यामुळे कोणतरी काम करणारा दिसला की त्याच्या बाजून स्वाभाविकपणे जनता उभी राहते आणि ती आपली इच्छा प्रकट करते की अरसे मुंडे ठिकठिकाणी
तयार व्हायला पाहिजेत. पण आता खाती तर भरपूर आहेत, एखाद दुसरे मुंडे आहेत, आणखीन अशी नावं काय अगदी अजिबात नाही अशातला भाग नव्हे. आपण कर्तबगार IAS अधिकारी अशी काही नावं आठवू शकतो की ज्यांनी आपल्या खात्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कारभार केला, अजूनही लोकांच्या ती लक्षात आहेत. किरण बेदी होते आपल्या, मुंबईचे आयुक्त गोरा खैरनार आपल्याला आठवत असतील. मधुकरराव पाटील नावाचे एक ठाण्याचे जिल्हाधिकारी होते, त्यांनी त्यावेळेला मोठं कार्य केलेलं आहे. YC पवार नावाचे पोलीस अधिकारी होते, त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे. आणि जनता ह्या सगळ्यांच्या बरोबर तेव्हाही होती, पण आज मुंडेंच्या बरोबर. पण नुसती जनता बरोबर आहे म्हणजे काय आहे हो? काय असा समाज मनावरचा, समाज माध्यमांवरचा पाठिंबा एवढी गोष्ट पुरेशी आहे का? मुंडे जे काय क्रिकेटपटू आहेत का? की मुंडे म्हणजे काय सिनेमा स्टार आहेत का? कलाकार आहेत का? कुठला तरी नट आणि नायक आहेत का? की सिनेमा बघायला जावा, तो हिरो जी काय कामगिरी करतो त्याला बघून टाळ्या वाजवाव्यात, आणि क्रिकेटचा सामना बघायला जावा, त्याची फलंदाजी बघावी, गोलंदाजी बघावी, टाळ्या वाजवाव्यात, शिट्ट्या वाजवाव्यात, आणि जनतेनं काय करायचं? शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या की परत घरी यायचं. परत त्या सामना आपल्याला खेळायला नको की आणखीन काय करायला नको? बाकी काहीच करायला नको. तर अशानं जनतेची गरज पुरी होईल का? मुंडे तयार कसे होणार? मुंडे एक मी प्रतीक म्हणून बोलतो. ही असे सरकारी अधिकारी जर भरपूर मोठ्या संख्येनं तयार व्हायला हवे असतील तर त्यासाठी जी यंत्रणा आहे ती सरकारी यंत्रणा काही असेल, पण महत्वाची जर जागा कुठली असेल तर ती जनता आहे. जनता आणि सरकार हे दोन गोष्टी आहेत. लोक, जनता जी ती सरकारकडून सगळ्या अपेक्षा करत असते आणि सरकार आपल्या योजना राबवत असते, योजना आणत असते, आखत असते, आणि नोकरशाही मार्फत त्या राबवल्या जातात. त्यामुळे नोकरशाही हा एक मधला महत्वाचा घटक आहे. पण समाज परिवर्तन करण्यासाठी ते मधलं एक माध्यम आहे. न्यायमूर्ती रानडे सांगत, समाजामध्ये जर परिवर्तन असेल, व्हायला हवं असेल तर ते कोण आणि कसं करणार? सुधारण्याचं कार्य हे लोकांचंच कार्य आहे आणि ते लोकांनीच केलं पाहिजे. आणि सरकारचा जेवढा उपयोग करून घेता येईल तेवढा जनतेनं करून घेतला पाहिजे. हे न्यायमूर्ती रानडेंचं मत होतं. सरकार आणि नोकरशाही ह्याच्याबद्दल बाबासाहेबांनी पण नेमकं लिहून ठेवलंय. बाबासाहेब म्हणतात, सरकार ही एक जबरदस्त महत्वाची संस्था आहे. सरकार ज्याप्रमाणे मनात आणील त्या पद्धतीनं सर्व काही घडून येईल. पण आपण हे विसरता कामा नये की सरकार कोणत्या गोष्टी घडवून आणील हे सरकारी नोकरांवर सर्वस्वी अवलंबून राहील. कारण सरकारचे मत म्हणजे सरकारच्या नोकरांचे मत. त्यामुळे जनतेची इच्छा आहे तशी सरकारची पण हवी, आणि ती ठाम इच्छा हवी. मुंडे साहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा या खात्याचा कारभार माझ्याकडे दिला तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला इथे काम करायचंय आणि सगळं खातं स्वच्छ करायचंय. एवढं पुरलं. सरकारची इच्छा होती आणि या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानं त्याची अंमलबजावणी सुरू केली. हेच बाकीच्यांना का करता येत नाही? ही संख्या मगाशी मी सांगितली अशी 2-5 पेक्षा जास्त पुढे जात का नाही? काही जणांना आणखीनही आठवेल, 10 असतील, 50 असतील, पण एवढ्या विशाल देशाला, 140 कोटी लोकसंख्या आपली, एवढ्या देशाला असे 5-25 अधिकारी पुरतील का हो? नाही. तर त्याची भरपूर पद्धतीनं आणखीन अधिकारी जर लाभायला हवे असतील तर ती इच्छाशक्ती जनतेनं प्रगट केली पाहिजे, तर ते शक्य आहे. की आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल गोष्टी सांगतात की शिवाजी महाराज जर जन्माला यावेत तर ते शेजारच्या घरामध्ये. असं नाही झालं. शिवाजी महाराज जन्माला येण्याची जी क्रिया होती त्याचं मूळ कुठे होतं? माता जिजाऊंच्या मध्ये होतं. जिजाऊंना काय वाटलं की माझा मुलगा कोण व्हावा? पुत्र व्हावा मज न्याय धर्मशील, आत्मकौशल्य मातृभूतोषवील, गाजवोनी तलवार युद्धभूमी, करी इच्छा पूर्ण तुच ये भवानी. असे आशीर्वाद जिजाऊ मातेनं देवीकडे मागितले. ही जिजाऊ मातेची इच्छा होती. त्यामुळे मुंडेही जन्माला यायला हवे असतील, मुंडे तयार व्हायला हवे असतील तर ते मातांच्या पित्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे. माझ्या मुलांना पण खूप शिकलं पाहिजे, माझ्या मुलांना पण चांगल्या अधिकारावर गेलं पाहिजे, उद्योगात शिरलं पाहिजे, उद्योगधंदे त्याने केले पाहिजेत चांगले.
पण ते प्रामाणिकपणे केले पाहिजेत. आणि त्यासाठी आदर्श कोण पाहिजेत, तर असे अधिकारी त्याच्यासमोर आदर्श असले पाहिजेत. वाटलं पाहिजे माझं मूल पुढे होऊन काय होणार, मी IAS होणार, IPS होणार, पण कोणासारखं होणार, की नुसतंच मला काहीतरी मोठं अधिकाराचं पद मिळणार, मी रुबाबात वावरणार, भरपूर पगार मिळणार, पॅकेज मिळणार, एवढीच भावना असता कामा नये. तर माझ्या मुलानं कारभार असा केला पाहिजे की त्याने जनतेचा दुवा घ्यावा, आपलं कर्तव्य पार पाडायचं, ही इच्छाशक्ती जनतेच्या मध्ये असणं गरजेचं आहे. आणि जर आता ही लोकशाही आहे, लोकशाहीची व्याख्या असे सांगतात आपण करतो, ऑफ द पीपल, फॉर द पीपल आणि बाय द पीपल. पण बाय द पीपल जे आहे जनतेच्या मनात नसताना होईल का हे? लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. लोकशाही पूर्वी राजेशाही असायची, हुकुमशाही असायची. राजा नशिबान जसा कासा मिळेल तसं राजा बोले आणि दळ आले असं व्हायचं. लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छेचं आणि लोकांच्या लायकीचं सरकार मिळतं. त्यामुळे आपण ज्या सरकारच्या गोष्टींबद्दल, राजकीय पक्षांबद्दल वाईट मतं बनवतो, त्यांच्यावर टीका करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो, पण या सगळ्या वाईट आणि चांगल्या गोष्टीला जबाबदार हे आपण नागरिक आहोत. त्यामुळे विकसित भारत हवाय, समृद्ध भारत हवाय, बलवान भारत हवाय, समर्थ भारत हवाय, तसंच निरोगी भारत हवाय, भ्रष्टाचार मुक्त भारत हवाय, हे जनतेला वाटायला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी आंदोलन झालं कुठलं? स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं. देश स्वतंत्र व्हावा ही सगळ्या जनतेची इच्छा होती, म्हणून देश स्वतंत्र झाला. आज सगळ्या जनतेची इच्छा जर असेल की भ्रष्टाचार नाहीसा व्हावा, तर भ्रष्टाचार नाहीसा होईल. तेव्हा जनतेनं हे ठरवलं पाहिजे त्यासाठी काय करता येईल. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभं राहिलं पाहिजे. ते पहिल्यांदा आपल्या मनात आंदोलित झालं पाहिजे आणि आपल्या व्यवहारात आंदोलित झालं पाहिजे. व्यवहारात दिसलं पाहिजे मला भ्रष्टाचार नकोय. मी पूर्वी गोष्टी असायच्या हुंड्या पद्धतीबद्दल, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही. तसं भ्रष्टाचार सुद्धा मी करणार नाही, माझ्या हातून भ्रष्टाचार होता कामा नये, असं मनावर बेंबण्यासाठी, ते वातावरण निर्माण होण्यासाठी जे आपले तुकारामजी मुंडे आहेत, असे अधिकाऱ्यांची कर्तव्य जी कामगिरी आहे ही जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. झाले 20 वर्ष 22 वर्ष त्यांची नोकरी झाली, तेवढ्याच बदल्या म्हणून झाल्या. मुंडेंचा रेकॉर्ड जे आहे हे सगळ्यांना पाठ आहे. इतक्या इतक्या खात्यामध्ये होते, इतक्या इतक्या ठिकाणी त्यांनी धाडी टाकल्या, इतक्या इतक्या ठिकाणी त्यांनी असा पराक्रम केला. पण मगाशी मी म्हटलं तसं मुंड्यांबद्दल नुसतं समाज माध्यमांवर समर्थन देऊन भागणार नाही, नुसतं टाळ्या वाजवून शिट्या वाजवूनही भागणार नाही. तर मी काय करणार असा विचार जनतेला केला पाहिजे. आणि तसा विचार आपण करूया तर आपल्या वाटण्याला काहीतरी अर्थ आहे. नाही तुम लढो हम कपडे संभालते. मुंडे आज इथे आहेत, ह्या खात्यामध्ये आज आहेत, पूर्वी या खात्यामध्ये भ्रष्टाचार होता, भेसळ होती. मुंडे साहेब आल्यावर ते धाडी टाकतायत, दहशत बसलेली आहे. मुंडे साहेब इथून गेले तर पुढे काय? पुढे तसंच सुरू राहणार का? आमच्या भागामध्ये एक डेपो मॅनेजर होते. ते डेपो मॅनेजर विविध डेपोमध्ये त्यांची बदली व्हायची. ते ज्या डेपोमध्ये जातील त्या डेपोमधल्या एसट्या वेळेवर सुटायच्या, अगदी वेळेवर सुटायच्या. तेच कर्मचारी होते, त्याच एसट्या होत्या, तेच मेकॅनिक होते. पण एक कर्तबगार अधिकारी आपल्या डेपोतला कारभार सुधारू शकतो हे मी स्वतः आमच्या इथल्या जनतेनं 3-4 तालुक्यात अनुभवलेले. पण याचा दुर्दैवाचा दुसरा भाग असा की ते साहेब बदली होऊन दुसरी ठिकाणी गेले की पहिल्या ठिकाणी कारभार तोच. मग हे कसं होणार? कोणतरी काहीतरी करेल आणि मी काहीच करणार नाही, या भूमिकेतून जनतेनं बाहेर यायला पाहिजे. माझ्या हातात जी गोष्ट आहे, मी ज्या पदावर आहे, माझं जे काम आहे ते स्वच्छपणे मी जर केलं तर ह्याच्यातूनच स्वच्छ अधिकारी निर्माण होतील. जनतेतूनच चांगले खेळाडू निर्माण होणार, जनतेतूनच चांगले पुढारी निर्माण होणार आणि जनतेतूनच चांगले अधिकारी निर्माण होणार. याबद्दल जनतेला जेव्हा विश्वास वाटेल आणि जनतेची इच्छा निर्माण होईल, मी परत परत सांगतो, तुमच्या माझ्या हातातच ही गोष्ट आहे की आपण देश बदलू शकतो. आमच्या मनात ती गोष्ट पक्क्या पद्धतीनं जागली पाहिजे, जाणवली पाहिजे. चला निश्चय करूया की यापुढे नुसतं मुंडे साहेबांना समाज माध्यमातून समर्थन नव्हे, तर आम्ही सुद्धा आमच्या जीवनात, आमच्या विचारात आणि आचारात भ्रष्टाचाराच्या विरोधात जे काय करता येईल ते करू. बांधवांनो, दर्शक श्रोते हो, हा व्हिडिओ जनतेला तिच्या कर्तव्यासाठी
त्यातलाच एक भाग म्हणून, जनतेचाच एक घटक म्हणून एक आवाहन करण्यासाठी आहे. आपल्यालाही तसंच वाटतं काय? कृपया आपणही तसंच काही करावं अशी माझी विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कृपया मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझं जे सांगतो ऐका यूट्यूब चॅनेल आहे त्याला एकदा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.